जय महाराष्ट्र. वाणी साहेब, तुमचं खरं तर मनापासून स्वागत आहे. खरं तर एवढ्या पावसाच्या वातावरणामध्ये सुद्धा तुम्ही आज खरं तर सितेवाडी गावामध्ये तुम्ही आलात. खरं तर मी मनापासून आपला आभार आहे. खरं तर हा माळशेज पट्ट्याचा आमचा भाग आहे. अतिशय सुंदर हे निसर्गमय वातावरण आहे या ठिकाणी. खरं तर आमचे मित्र आदरणीय सुरजभाऊ वाजगे या ठिकाणी आलेले आहेत. खरं तर आमचे सर्व सहकारी मित्र या ठिकाणी उपस्थित आहेत. मी त्यांच्याही मनापासून खूप खूप आभार मानतो. तर खरं तर हे जे शेड आहे हे खरं आमचं दशकिरा शेड आहे. या ठिकाणी स्मशानभूमी आहे. या ठिकाणी समोरची ग्रामपंचायत कार्यालय आहे. हे खरं तर तालुक्याचे लोकप्रिय आमदार आदरणीय शरददादा सोनवणे यांच्या माध्यमातून हे खरं कामं झालेले आहेत. खरं तर मी तुमच्या माध्यमातून आपल्या आमदार साहेबांचे मी मनापासून आभार मानतो. खरं तर सितेवाडी गावासाठी दादांनी खूप मोठं मदत केलेलं आहे, सहकार्य केलं आहे. मी त्यांचाही मनापासून आभार मानतो. नमस्ते साहेब, आपण आहोत सितेवाडी गावात. आमचे सहकारी मित्र विकास भाऊ राऊत यांनी इथं आवर्जून शंकराच्या मंदिराच्या दर्शनासाठी बोलवलं आणि आपण पाहतोय स्मशानभूमी असेल, दशक्रिया मंडप असेल, अत्यंत चांगल्या पद्धतीने विकास भाऊच्या माध्यमातून त्यांनी आदरणीय शरदांच्या माध्यमातून या ठिकाणी जो उभा केला आहे. मला वाटतं तालुक्यात असा एकमेव सभामंडप असेल ज्याला POP आहे. आणि खरं तर या परिसरात येत असताना माळशेजसारखा जो निसर्गाने सौंदर्याने जो घाट आहे त्या ठिकाणी आपण पर्यटकांची काळजी घेण्यासाठी, आपल्या नागरिकांची काळजी घेण्यासाठी आपण खरं तर आलो होतो पाहणी करायला. आणि विकास भाऊंनी त्या ठिकाणी मध्ये रस्त्यात भेटून सांगितलं की तुम्ही एकदा आमचं सभामंडप पाहायला या, शंकराचं दर्शन घ्यायला या, जागृत देवस्थान आहे. आणि आपण या माध्यमातून पाहतो की एका युवा कार्यकर्त्याची जर तळमळ असली तर आपण कशा पद्धतीने काम करू शकतो, कशा पद्धतीने आपण गावाचा चेहरा मोहरा बदलू शकतो, हे मोठं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे आमचे विकास भाऊ राऊत आहेत. आणि आपण पाहतो की त्यांनी लोकप्रतिनिधीच्या माध्यमातून अत्यंत चांगल्या पद्धतीने दशक्रियाचा हा सभामंडप POPच्या माध्यमातून केला आहे. आणि एकदम तो आगळा वेगळा आहे, हा कुठे पाहायला मिळत नाही अशा पद्धतीने त्यांनी केलं आहे. खाली सगळे चेकर्स आहेत आणि एकदम चांगलं स्वच्छता ह्या परिसरात आहे. येऊन आनंद वाटला. विकास भाऊंच्या हातून अशीच समाजसेवा आणि गावची सेवा करो हे मनापासून विनंती. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखठोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.